सरकार करते, त्यामुळे निश्चितपणे येणाऱ्या पिढीला त्या आरक्षणाचा लाभ मिळणार नाही किंवा आपल्यावर हे ओढवलेलं संकट आहे। आणि जर इतर बायफर्केशनमुळे इतर समाजाला जे कोटा दिलाय आणि त्यांच्यात तो कॅन्डिडेट नसेल तर ती जागा वाया जाणार, म्हणजे ऑटोमॅटिकली ओपन मध्ये जाणार, म्हणजे आरक्षण संपवायचं काम कारस्थान चालू आहे अशा पद्धतीचं हा विषय आहे। त्या वेदर कमिटीने जो अहवाल दिलाय तो अहवाल लोकांपर्यंत दिलाच नाही आणि आम्हाला आक्षेप मागवले। आता आक्षेप कायम आम्ही घेणार, तरी आम्ही घेतलेले आहेत, जवळजवळ 1 लाख 1.25 लाख लोकांनी आक्षेप घेतलेले आहेत। लोकांना इथपर्यंत आणलं पाहिजे। आरक्षणाचा फायदा तुम्ही घेतलाय तर आपल्यावरती जे आलेलं संकट आहे त्या संकटाला देखील तुम्ही उभं राहायला पाहिजे। नमस्कार, बातमीकारमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। महाराष्ट्रात सध्या गाजणारा विषय उपवर्गीकरण, अनुसूचित जातीच्या सर्व जमातीच्या लोकांना उपवर्गीकरणाबाबत कुठेतरी शंका निर्माण झालेली आहे। सरकारच्या धोरणाबद्दल कुठेतरी आक्षेप नोंदवला जातोय आणि याबाबत या सर्व संघटनांचे, चर्मकार संघटना असो आणि इतर अनुसूचित जातीच्या संघटना असो, ह्या सर्व एकत्र येऊन आनंदराज आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली व इतर नेत्यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन घेणार आहेत असं कळतंय। आपण नेमकं जाणून घेऊया, नेमकं हे उपवर्गीकरण काय सांगाल सर? आपला पूर्ण परिचय द्या। मी डॉक्टर शांताराम कारंडे, राष्ट्रीय चर्मकार महासंघाचा प्रदेश अध्यक्ष, माजी समाज कल्याण मंत्री, चर्मकार उदय सम्राट सन्माननीय बाबूराव घोलप म्हणजे आमचे नानासाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि यांच्या आदेशानुसार आम्ही महाराष्ट्रभर विविध ठिकाणी समाजाचं काम करत असतो। आणि ते करत असताना हा विषय जेव्हा आमच्या कानावर आला तेव्हा नानांनी मला सांगितलं की उपवर्गीकरण हा विषय असा आहे की आपल्या SC मध्ये 59 जाती आहेत आणि त्या जातीचं वर्गीकरण अ ब क मध्ये करून या बायफर्केट करण्याचं काम, आणि म्हणून या संकटाचा विरोध करण्यासाठी आम्ही या 30 जूनला सकाळी 11 वाजता मेट्रो सिनेमाजवळ, आझाद मैदानजवळ त्या ठिकाणी मोर्चाचं आयोजन केले, महामोर्चाचं आयोजन केले। आता विविध संघटना सुद्धा पुढे आलेल्या आहेत। त्याच अनुषंगाने भारतीय बौद्ध महासभा, आनंदराज आंबेडकरांची रिपब्लिकन सेना, आमची राष्ट्रीय चर्मकार महासंघ आणि राजकुमार बोडे साहेबांची फाउंडेशन, असे सगळे संघटना आणि विविध संघटना मिळून या ठिकाणी आपण 30 जून रोजी एक भव्य महामोर्चाचं आयोजन केलेलं आहे। या आयोजनाची नियोजनाची बैठक आज आम्ही बोलवली होती आणि आमचं नियोजन चालू आहे। कमीत कमी 5 लाख लोक महाराष्ट्रातून त्या ठिकाणी येणार आहेत असा अंदाज आहे आणि आम्ही या मोर्चाचं आयोजन त्याच माध्यमातून केलेलं आहे। साहेब, या वर्गीकरणामध्ये अ ब क ड असा आपण जे मुद्दा उपस्थित केलात किंवा आपण हा विषय मांडलात, नेमकं ह्याच्यात कुठे धोका निर्माण झाल्यासारखा तुम्हाला जाणवतंय? धोका म्हणजे साधा आहे। जे SC मध्ये 59 जाती होत्या त्या 59 जातीला 13% आरक्षण संविधानाने दिलेलं आहे, परंतु आता वर्गीकरण केल्यानंतर साहजिकच जनगणनेनुसार मग बौद्ध समाज जो आहे त्यांच्याकडे 7 ते 8% जाणार, मातंग समाजाला 4% जाणार, चर्मकार समाजाला 1.5% येणार। असं बायफर्गेशन केल्यानंतर साधी गोष्ट आहे की चर्मकार समाजामध्ये जर 4 विद्यार्थी चांगले मार्काने पास झाले असतील त्यापैकी एकच जणाला नंबर लागू शकतो, आणि जर इतर बायफर्गेशनमुळे इतर समाजाला जे कोटा दिलाय आणि त्यांच्यात तो कॅन्डिडेट नसेल तर ती जागा वाया जाणार, म्हणजे ऑटोमॅटिकली ओपन मध्ये जाणार, म्हणजे आरक्षण संपवायचं काम कारस्थान चालू आहे अशा पद्धतीचं हा विषय आहे। त्यामुळे आम्ही असं म्हणतोय की आम्ही SCच्या 59 जाती एक आहोत, आमचं 13% आरक्षण राहू द्या, आम्ही गोडी गुलाबीने आम्ही आमच्या समाजाला शिकवून त्या आरक्षणाचा लाभ घेतोय आणि समाजाला सुदृढ करायचं काम आम्ही करतोय। पण न्यायालयाचे आदेश होते आणि त्यानुसार सरकार पावलं उचलतं असं समजतंय, याबाबत काय? सगळ्यात पहिली गोष्ट, सरकार तर चुकीचं काम कधी करू शकत नाही, हा न्यायाच्या अन्यायाचं काम सुद्धा करू शकत नाही। सरकार काय करतंय, न्यायालयाच्या माध्यमातून जे आम्हाला म्हणजे जे चुकीचं आहे ते खरं आहे, चांगलं कसं दाखवता येईल हे दाखवायचं काम करते। आता थोडक्यात सांगतो त्याच्याबद्दल, न्यायमूर्ती वेदर कमिटीने जो अहवाल दिलाय तो अहवाल लोकांपर्यंत दिलाच नाही आणि आम्हाला आक्षेप मागवले। आता आक्षेप कायम आम्ही घेणार, तरी आम्ही घेतलेले आहेत, जवळजवळ 1 लाख 1.25 लाख लोकांनी आक्षेप घेतलेले आहेत, परंतु तो अहवाल लोकांपर्यंत दिला नाही। मग आम्हाला असं वाटतंय की ह्यांचा हेतू काय, हेतू चांगला असेल तर अहवाल खुला करायचा, आणि आज आमचं मत आहे अहवाल खुला केल्यानंतर जे आमचं आक्षेप आहे त्याच्यावर चर्चा करा आणि आम्हाला बोलवून सांगा की हे असं आहे आणि आम्ही नियमाने हे करतोय, आम्ही मान्य आहे, आम्हाला ते मान्य आहे, परंतु नियमाने करतो हे दाखवून जर
त्यामध्ये अनिश्चितता असेल, अनियमितता असेल किंवा आरक्षणाला संपवण्याचा डाव असेल तर तो डाव उधळून लावण्याचं काम आम्ही 59 जातीच्या या महामोर्चाच्या माध्यमातून करतो. साधारण या मोर्चामध्ये तुमची किती मंडळी, किती लोक सहभागी होणार आहेत? टोटल आम्ही अंदाज घेतला, आता आनंदराज आंबेडकर साहेबांबरोबर बसलो होतो तर 5 लाखाचं आमचं अंदाज आहे टोटल मिळून. पण राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे जवळजवळ 60 ते 65 हजार पूर्ण लोक समाज बांधव या ठिकाणी आम्ही आणण्याचा प्रयत्न करतोय. आमचे अधोरेखित संख्या आहे ती. हा मोर्चा कुठून कुठे कसा घेतला जाणार? मेट्रो सिनेमा जवळ आम्ही जमणार आहोत आणि आझाद मैदानमध्ये तिथे सगळे जमून त्यानंतर विधान भवनाकडे जाणार आहोत. विधान भवनामध्ये मंत्री जे आहेत, मुख्यमंत्री आहेत, त्यांना निवेदन देणार आमचं शिष्टमंडळ आणि पुन्हा येऊन आझाद मैदानामधून मग आपापल्या घरी जाणार. हा मोर्चा शांततापूर्ण असणार आहे का? 100% शांततापूर्ण, 100% शांततापूर्ण. आपल्यासोबत जगदीश लाड आहेत. बोला सर, काय सांगाल? नमस्कार. आपल्या माध्यमातून मी एवढं सांगू इच्छितो की हे जे उपवर्गीकरणाचा जो विषय आहे या 2 महिन्यापासून हा फार महाराष्ट्रभर गाजलेला आहे. महाराष्ट्रभर याचं आंदोलन मोठ्या जोरात चालू आहे. तुम्ही परभणी घ्या, बीड घ्या, नागपूर घ्या, नाशिक घ्या, प्रत्येक ठिकाणी सगळी लोक रोडवरती उतरलेले आहेत. हा एक मोठा आक्रोश आहे आणि त्याच निमित्ताने त्याच मार्गदर्शनाखाली आम्ही लोक काम करतोय. आमचे राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे संस्थापक अध्यक्ष बबनरावजी घोलप साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करतोय. आमचं येणाऱ्या 30 तारखेला आम्ही बहुसंख्येने या आंदोलनामध्ये उतरण्याचं काम करणार आहे. आम्हाला तसा आदेश आहे आणि ते आम्ही सगळं करून दाखवणार. आमच्याबरोबर आमच्या याचं नेतृत्व आमचे आनंदराव आंबेडकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन आम्ही मोठ्या प्रमाणात करण्याचं काम करणार आहोत. फक्त तुमच्या माध्यमातून मला एवढंच सांगणं आहे, बाकी तर तुम्ही साहेबांनी तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत, परत ते रिपीट नाही करत. मी एवढंच सांगेल तुमच्या माध्यमातून की आमच्या समाजाचे हे शेड्यूल कास्टचे समाजाचे आमदार असतील, खासदार असतील, नगरसेवक असतील, जे शेड्यूल कास्टमधून निवडून आलेत, तर त्यांना माझी हात जोडून विनंती आहे की आपण बहुसंख्येने या ठिकाणी उपस्थित राहायला पाहिजे. तुमच्या माध्यमातून तुम्ही लोकांना इथपर्यंत आणलं पाहिजे. आरक्षणाचा फायदा तुम्ही घेतलाय तर आपल्यावरती जे आलेलं संकट आहे त्या संकटाला देखील तुम्ही उभं राहायला पाहिजे. या अशा वेळेला जर तुम्ही आमच्यासाठी आम्हाला साथ देणार नसाल तर तुमचा आमच्या समाजाला काही उपयोग नाही. तर आपण बहुसंख्येने या ठिकाणी आलं पाहिजे. मग ते कुठल्याही पक्षाचे असू द्या, कुठले कार्यकर्ते असू द्या, आपण बहुसंख्येने या ठिकाणी येऊन हे आंदोलन आम्हाला यशस्वी करायचंच आहे आणि हे करून दाखवणार आम्ही. हे जगदीश लाड होते. आरक्षणासाठी मराठा महासंघाने देखील बरेच प्रयत्न केले होते. जरांगे पाटील असो, ओबीसी समाजाचे नेते असो, आरक्षणाचा वाद हा महाराष्ट्रात असा चालू राहणार आहे का? हा प्रश्न सर्वसामान्यांना पडल्याशिवाय राहणार नाही. आपण आता आनंदराज आंबेडकर यांच्या कार्यालयाच्या इथे आंबेडकर भवन दादर या ठिकाणी आहोत आणि ही मंडळी या ठिकाणी जमलेली आहे. त्यांचे कार्यकर्ते मार्गदर्शन करतायत आणि येणाऱ्या 30 तारखेच्या आंदोलनाची ही तयारी चालू आहे. अशाच मुंबईतील बातम्या पाहण्यासाठी पाहत राहा बातमीकार. मुंबईतील अशा नवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी बातमीकार न्यूज चॅनलला लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करून ऑल करायला विसरू नका.